आज काय खाणार? घोटाला ऑमलेट. चालेल. आता चिकन सुकं बनवूया. त्यासाठी सुकं खोबरं मी रोस्ट करून घेतलं. थोड्याशा तेलामध्ये 4 ते 5 कांदे व्यवस्थित फ्राय करून घेतले. थोडंसं जिरंही रोस्ट करून थंड करून त्याची पेस्ट केली. दुसऱ्या वाटण्यासाठी लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्ता आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली. हे झाले आपले 2 वाटण. मिक्सरच्या भांड्यामध्येही पाणी टाकून पाणी साईडला काढून घेतलंय. चिकन मी इथे व्यवस्थित धुवून घेतलंय. थोडंसं दही, मीठ, हळद मिक्स करून अर्धा तास मॅरिनेशनला लावूया. हे बघा, इथे मी एका पातेल्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून ऑइल घेतलंय. 3 ते 4 तेजपत्ता, सोबतच हिरवं वाटण आपण आधी भाजलं नव्हतं म्हणून व्यवस्थित 3 ते 4 मिनटं परतून घ्या व दुसरं वाटणही 2 ते 3 मिनटं मिक्स करून परतून घेऊ. सोबतच चवीनुसार मीठ, हळद, घाटी मसाला, धनापूड छान व्यवस्थित परतून घ्या बरं का. मिक्सरच्या भांड्यामधलं आपण पाणी काढून घेतलं होतं ना, तेच इथे थोडंसं यूज केलं आहे. मॅरिनेटेड चिकन व्यवस्थित 4 ते 5 मिनटं परतून घ्या बरं का. इथे मी झाकणामध्येच पाणी गरम करत ठेवलं थोडंसं. चिकन सुकं बनवतोय ना म्हणून थोडंसंच पाणी बरं का. 5 मिनिटात गरम होईल. 10 ते 15 मिनिटात चिकन शिजेल. आहा, काय मस्त वास येतोय. सौरभ, हे घे. कोथिंबीर घालून सर्व केलंय मी. आहा, काय खमंग वास येतोय आणि जेवणाची टेस्ट अतिउत्तम. जशी ह्या रातची ओव्हर ॲक्टिंग. मी ते जेवण एन्जॉय केलंय, तुम्हीही करा. चिकन यम्मी आहे.